दक्ष महाराजांनी नारदजींना शाप दिला। ब्रह्मदेवानं सांगितलं, दक्षा चूक केलीस तू एका संतांना शाप दिला, ज्यांनी तुला पापापासून वाचवलं, तू त्यांना शाप दिला। तर जो शाप ज्या मुखातून दिला ती वाणी अपवित्र झाली। आपली वाणी पवित्र करण्यासाठी दक्ष महाराजांनी अष्टभुजाधारी भगवतीचं चित्र काढलं आणि आईचं पहिलं जागरण गोंधळ केलं, पहिली ज्योत जाळली दक्ष महाराजांनी। पुढे भगवतीनं सांगितलं की माझा विवाह महादेवाशी लावून द्या, ज्या दिवशी महादेवाचा अपमान होईल त्या दिवशी तुझ्यासहित तुझं सर्व राज्य जाळून मी इथून निघून जाईल। आणि मग तसंच घडलं। दक्ष महाराजांनी मोठ्या यज्ञाचे नियोजन केले, सर्व देवादिकांना निमंत्रण, परंतु महादेवाला निमंत्रण नाही। झाकीमध्ये आपण पाहिलं, सती मातेने विचारलं, स्वामी सुंदर शृंगार करून या देवस्त्रिया कुठं चालल्यात, कुठं निघाले सगळे देव? सांगितलं, तुझ्या वडिलांच्या घरी खूप मोठ्या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे, हे सगळं त्या ठिकाणी चाललेलं आहे। मग स्वामी आपणही गेलं पाहिजे। भगवान शिवजी समजावून सांगतात, सती ज्या ठिकाणी निमंत्रण आहे त्याच ठिकाणी माणसानं जावं, बिना निमंत्रणाचं माणसानं जाऊच नाही। महिला मंडळ, एखाद्याच्या लग्नामध्ये तुम्हाला निमंत्रणच नाही, पण सुंदर साडी घालून सुंदर मेकअप करून तुम्ही तिथं गेलात आणि तिथं जाऊन तुम्हाला कोणी विचारलंच नाही, अपमान झाल्यासारखं वाटतं की नाही? अगदी तसंच शिवाजी समजावून सांगतात, सती भगवत कार्यात भक्त आला, गुरुच्या घरी शिष्य आला, मित्राच्या घरी मित्र आला आणि आई वडिलांच्या घरी पुत्राला मनानं जाता येतं ग? सती माता सांगतात, स्वामी मला पण हेच तर म्हणायचं, माझ्या आई वडिलांचं घर आहे, मग मला जाण्यास काय अडचण आहे? शिवजी सांगू लागले, सती तुला खरं खरं कारण सांगतो की एकदा तुझ्या वडिलांचा माझ्याकडून अपमान घडला, पण सती मी तुला खरं सांगतो तो अपमान नव्हता ग। तुझ्या वडील सभेमध्ये येण्यासाठी वेळ होता तुझ्या वडिलांना, मी विचार केला माझा वेळ इकडं तिकडं वाया जाण्यापेक्षा मी ध्यान लावून बसलो आणि पहा भगवान भोलेनाथ सृष्टीचे चालक आहेत, मालक आहेत, पण ते सुद्धा भजन करतात, अखंड भजन करतात। भजन करी महादेव राम पूजी सदाशिव, सदाशिव राम पूजी सदाशिव, सदाशिव भजन करी महादेव देव, भजन करी महादेव। सती तुझे वडील आले, सगळ्या देवांनी त्यांना नमस्कार केला, मी नमस्कार नाही केला, त्या गोष्टीचा तुझ्या वडिलांना राग आला, त्या गोष्टीचा सूड भावनेनं बदला घेण्यासाठी तुझ्या वडिलांनी यज्ञाचे आयोजन केले आहे। सती माता म्हणतात, स्वामी एवढी मोठी गोष्ट घडली तुम्ही मला आत्ता सांगतात? स्वामी नात्यांचे धागे फार नाजूक असतात, तुमचं आणि माझ्या वडिलांचं नातं फार नाजूक आहे, कारण नात्यांचे धागे असे असतात की ते ताणले तर तुटतात आणि तुटलेले धागे जोडण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये गाठ तयार होत असते। रही मन धागा प्रेम का मत खींचो कट जाए, टूटे तो फिर जुटे नहीं, जुटे तो गांठ बन जाए। रही मन धागा प्रेम का मत खींचो कट जाए, टूटे तो फिर जुटे नहीं, जुटे तो गांठ बन जाए। नात्यांचे धागे फार नाजूक असतात, ताणले तर तुटतात आणि तुटलेले धागे, तुटलेले नाते जर जोडण्याचा आपण प्रयत्न केला तर त्या नात्यांमध्ये
त्या धाग्यांमध्ये गाठ तयार होत असते। या ठिकाणी माता सतीला अडचण निर्माण झाली। का बरं? एका बाजूला वडील आहेत आणि एका बाजूला भगवान शिवजी आहेत। वडिलांना समजावून सांगावं का स्वामींना समजावून सांगावं काही कळेना। महिला मंडळ, असे प्रसंग तुमच्याही जीवनामध्ये बराच वेळा येऊन गेले असतील। एका बाजूला तुमचे वडील आणि दुसऱ्या बाजूला तुमचे मालक। एकदा असा प्रसंग घडला, एक घटना अशी घडली। एक सासरा आपली मुलगी आणि जावई घेऊन सासूरवाडीला निघाला। रस्त्यानं जात असताना शेत दुसऱ्याचं, ज्वारी तिसऱ्याची, आणि शेतामध्ये सुंदर अशी ज्वारी आलेली होती। ज्वारीचे कोणीच भरलेले होते, कंस ज्वारीचे भरलेले होते। सासऱ्यानं पाहिलं, तो म्हटला, जावई बापू खूप सुंदर ज्वारी आहे, मग 30 पोते ज्वारी होईल। जावई म्हटला, नाही सासरी बुवा, 30 नाही, मला वाटतं 20च पोते ज्वारी होईल। सासरा म्हटला, नाही नाही, 30च पोते ज्वारी होईल। अहो कंस तर पाहना, खूप वजनदार दिसतात, गच्च भरलेले आहेत, ज्वारी एवढी सुंदर आहे, मग 30 पोते ज्वारी होईल। जावई म्हटला, नाही सासरी बुवा, 20च पोते ज्वारी होईल। 20-30 नादामध्ये जावईनं सासरा धरला आणि खालीच पाडला आणि छातीवर बसला। सासरा म्हणायचं, जावई 30 पोते ज्वारी होईल। जावई म्हटला, नाही नाही सासरी बुवा, 20च पोते ज्वारी होईल। 20-30 नादामध्ये मुलीला टेन्शन आलं ना। का बरं? एकीकडून वडील आणि दुसरीकडून मालक, कुणाला समजावून सांगावं काही कळेना। ती मुलगी म्हणते, बाबा अहो 30 तरी म्हणा, तुमचा जीव वाचल। म्हातारा म्हटलं पुरीला, बेटा माझा जीव गेला तरी चालल, पण या ग्रहस्थाला 30च्या पुढे एक ओंजळभर सुद्धा ज्वारी होणार नाही। मी मेलो तर काही हरकत नाही, पण 30च पोते ज्वारी होईल। जावई म्हणायचा, सासरी बुवा 30 पोते नाही, 20च पोते होईल। असं करता करता मुलीची पंचायत झाली। त्या मुलीचं नाव होतं वसू। ती पोरगी नवऱ्याला समजावून सांगते, पण नवरा ऐकायला तयार नाही। शेवटी वडिलांना समजावून सांगायला गेली। सांगितलं, बाबा अहो मनात 30 पोते, कुठं काही बिघडणार आहे का? शेत दुसऱ्याचं, धान्य तिसऱ्याचं, तुम्हीच भांडण करायला लागलात। अहो मनात 30 पोते, 20 पोते म्हणा। म्हातारा म्हटलं, बेटा वसू, काही जरी झालं तरी पण 30 पोत्याच्या वर याला धान्य होणार नाही। ती म्हटली, बाबा तुमची पाठ लाल झाली घासू घासू, म्हणा 20 पोते। तो म्हटला, बेटा वसू, पाठ किती बी घासू, पण 10 पोत्याची कळ कशी सोसू? पाठ किती बी घासू, पण 10 पोत्याची कळ कशी सोसू? आता पहा, शेत दुसऱ्याचं, धान्य तिसऱ्याचं, आणि भांडण कुणाची लागली? चौथ्याची। म्हणजे असे प्रसंग कधी कधी निर्माण होतात। तसं सत्यवातीच्या जीवनामध्ये प्रसंग निर्माण झाला। एका बाजूला वडील आहेत तर एका बाजूला पती आहे। पण शेवटी ठरवलं वडिलांना समजावून सांगू। वडिलांच्या भुवनामध्ये आल्या। दक्ष महाराजांनी पाहिलं, राग आला, सती तुला इथं कुणी बोलावलंच नाही। बाबा मी तुमची मुलगी आहे आणि या ठिकाणी येण्याचा मला अधिकार आहे। पाहिलं सत्यमातेनं मोठ्या यज्ञाचं आयोजन केलेलं होतं, सर्व देवतांना निमंत्रण होतं, परंतु महादेवाला निमंत्रण नव्हतं। बाबा माझ्या महादेवाशिवाय हा यज्ञ तुमचा पूर्ण होऊ शकणार नाही। माझ्या महादेवाला निमंत्रण द्या। दक्ष महाराज रागात आले आणि रागात आलेल्या दक्षानं महादेवाचा अपमान केला। सांगितलं, सती त्या बैरागी महादेवाचं नाव माझ्या समोर घेऊ नकोस। तुला जर या यज्ञामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर सोडून दे त्या महादेवाला आणि येऊन राहा माझ्याकडे, आयुष्यभर तुझा सांभाळ करतो। महादेवाचा अपमान सहन झाला नाही। पाहता पाहता योग अग्नीमध्ये विलीन झाल्या। सगळीकडे वार्ता पसरली। शेवटी ती बातमी महादेवाच्या कानापर्यंत पोहोचली। भगवान भोलेनाथ रागात आले। त्या ठिकाणी वीरभद्राचं प्राकटीकरण झालं। पाहता पाहता दक्ष महाराजाचं मस्तक छाटलं गेलं आणि त्या ठिकाणी शिवजींचं आगमन झालं।
पण पाहिले सती मातेला. सती, सांगितलं होतं मी तुला जाऊ नकोस, ऐकलं नाहीस ग माझं तू. सती मातेचं प्रेत घेतलं. हजारो वर्ष त्या ठिकाणी ब्रह्मांडामध्ये ते फिरत राहिले. फिरत असताना पूर्ण पृथ्वीचं चक्र थांबलं, वारा थांबला, पाऊस थांबला, सगळं काही थांबलं. कुणीतरी म्हटलं विष्णू भगवंताला जाऊन, असं जर चालत राहिलं तर एक दिवस या सृष्टीचा नाश होईल. विष्णू भगवंताने सुदर्शन चक्र पाठवलं आणि पाहता पाहता सती मातेच्या शरीराचे 108 तुकडे झाले. आणि ते तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे तिथे शक्तिपीठ तयार झाले. जिथे जीभ पडली तिथे ज्वालादेवी झाली, जिथे डोळे पडले तिथे नैनाक्षी झाली, जिथे कान पडला तिथे कर्णिका झाली. अशी एकूण 108 शक्तिपीठ, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. पहिला आहे तुळजापूरची माय भवानी, दुसरा आहे कोल्हापूरची महालक्ष्मी, तिसरा आहे माहूरगडची रेणुका माता, आणि जे अर्ध शक्तिपीठ आहे ते म्हणजे वणीची सप्तशृंगी. अशी महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर 108 शक्तिपीठ त्या ठिकाणी भगवतीची तयार झाली. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ही 3.5 शक्तिपीठ आहे. तुळजापूरची माय भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी. कधीतरी तुम्हाला प्रश्न पडला असेल की 3.5 शक्तिपीठ आहेत, मग तुळजापूरची माय भवानी हे पूर्ण शक्तिपीठ कसे बरं? तर तुळजापूरला गेल्यानंतर तिथे भगवान भोलेनाथचं मंदिर आहे म्हणून ते पूर्ण शक्तिपीठ आहे. कोल्हापूरला जर आपण पाहिलं तिथेही भगवान भोलेनाथाचं मंदिर आहे म्हणून त्यालाही पूर्ण शक्तिपीठ म्हटलं जातं. माहूरगडचे रेणुका माता तेही पूर्ण शक्तिपीठ आहे, तिथेही महादेवाचं मंदिर आहे. परंतु वणीची सप्तशृंगी तिथे शिवजींचं मंदिर नसल्या कारणाने त्याला अर्धशक्तिपीठ म्हणतात. तर अशी 3.5 शक्तिपीठ आहेत. त्यांची ही कथा देवी भागवतामध्ये सांगितली जाते की एकदा कर्दम मुनी आणि अनुभूती माता यांना मुलगा झाल्यानंतर कर्दम मुनींचा मृत्यू होतो. पुढे जाऊन अनुभूती माता खूप तपश्चर्या करतात, परंतु जेव्हा त्या वनामध्ये तप करण्यासाठी जातात ना, तिथे त्यांना एक राक्षस त्रास देतो. कुक्कर नावाचा राक्षस तो त्रास द्यायला लागला, छळ करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा अनुभूती मातेनं भगवतीचा धावा केला आणि तीच भगवती त्वरिता आल्या कारणाने तिला त्वरिता हे नाव प्राप्त झाले आणि तिनं कुक्करचा वध केला. पुढे जाऊन त्याच त्वरिता शब्दाचा तुरजा या ठिकाणी तुरजा या शब्दाने तिचा नामोल्लेख केला जाऊ लागला आणि पुढे जाऊन हीच तुळजा या शब्दाने ओळखू जाऊ लागली आणि त्या ठिकाणी तुळजापूरची माय भवानी या नावाने ती प्रसिद्ध झाली. जेव्हा सीता शोध घेत घेत प्रभू श्री रामचंद्र भगवान तुळजापूर या ठिकाणी आलेल्या रामरायांना भगवान भोलेनाथानं पाहिलं, कैलासामधून पाहिलं आणि एवढा आनंद झाला की माझे प्रभू राम या ठिकाणी आलेले आहेत. भगवान भोलेनाथाला पाहिलं, माता पार्वतीनं विचारलं, स्वामी एवढा आनंद का बरं झाला तुम्हाला? म्हणे माझे राम भगवान या ठिकाणी आलेले आहेत, तुळजापूर या ठिकाणी. म्हणे ज्याची बायको चोरी गेली त्यांचंच तुम्ही भजन करतात? मी रामरायांची परीक्षा घेऊन येते. आणि मग राम भगवंताची परीक्षा घेण्यासाठी पार्वती मातेनं सीता मैयाचं रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी तुळजापूर या ठिकाणी आली. तेव्हा भगवंतानं पाहिलं आणि 2 हात जोडलेले विचारलं, आई तू का आलीस? काय म्हटले रामराय?
आई तू का आलीस, तू का आलीस या नावावरून पार्वतीला ओळखून त्या ठिकाणी तुकाईचे मंदिर तयार झाले. आजही आपण आपल्यापैकी कोणी तुळजापूर या ठिकाणी जाऊन आले असेल तर त्या ठिकाणी तुकाईचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. आणि भगवान रामचंद्र ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणाला घाटशिळ असे नाव प्राप्त झाले. असं म्हणतात की जगदंबा माता भारती बुवांच्या मठामध्ये कधी कधी सारीपाट खेळण्यासाठीही जाते अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणून त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक भाविक जन मा जगदंबेचं दर्शन घेतो. का? कारण त्या ठिकाणावरून रामराया सुद्धा गेलेले आहेत. त्या ठिकाणाला तुळजाई माय भवानी, तुळजापूरची माय भवानी असं हे नाव प्राप्त झालं. कशा कारणाने? तिने अनुभूती मातेचं रक्षण केलं, कुक्कर नावाच्या राक्षसाचा वध केला, म्हणून तिला तुकाई असे म्हणतात. अशी ही कथा देवी भागवतामध्ये सांगितली जाते. पुढे आहे कोल्हापूरची महालक्ष्मी. हे पूर्ण शक्तिपीठ आहे की एकदा गरुडाचल आपली मुलगी माधवीला घेऊन वैकुंठाला गेला. तिथे गेल्याच्या नंतर त्या माधवीला विष्णू जवळ बसल्यानंतर लक्ष्मी मातेला राग आला आणि रागामध्ये लक्ष्मी आईने शाप दिला की तू हत्तीन बनून पडेल. छोट्याशा माधवीला शाप दिल्या कारणानं गरुडाचलालाही राग आला. त्यानंही लक्ष्मीला शाप दिला की तुला पण हत्तीचं रूप प्राप्त होईल. आणि हत्तीचं रूप घेऊन लक्ष्मी त्या ठिकाणी गरुडेश्वर आली. ते स्थान म्हणजे आजचं कोल्हापूर. परंतु त्या कोल्हापूर भागामध्ये कोल्हासूर आणि करवीर नावाचे 2 राक्षस होते. त्या ठिकाणी जाऊन ते माणसांना भयंकर त्रास देऊ लागले, अधर्मानं वागू लागले, खूप त्रास देऊ लागले. त्यावेळी सर्व देवतांनी भगवान भोलेनाथाचा धावा केला आणि करवीरचा वध करण्यात आला. परंतु करवीरचा वध केला शिवजींनी. कोल्हासूर अधिकच चिडला. तो जास्तच लोकांना छळू लागला, जास्त त्रास देऊ लागला. तेव्हा आता देवतांच्या लक्षात आलं महादेव सुद्धा काही करू शकणार नाही. त्यांनी भगवतीची आराधना केली. तेव्हा अष्टभुजाधारी भगवतीनं सुंदर असं त्या ठिकाणी रूप केलं आणि पाहता पाहता कोल्हासूरचा वध केला. सर्व देवदेवतांनी जय जयकार केला. जगदंबा माता की. कोल्हासूरचा वध झाला. परंतु त्यानं वरदान मागून घेतलं, आई तू माझा वध केला काही हरकत नाही, परंतु माझी एक अट आहे, मला एक वरदान पाहिजे. विचारलं आईनं काय पाहिजे? सांगितलं की या ठिकाणाला तुझ्या नावा अगोदर माझ्या मुलाचं नाव लाव. तेव्हा त्या ठिकाणी करवीर निवासिनी कोल्हापूरची महालक्ष्मी असं हे नाव प्राप्त झालं. तर अशी कथा या कोल्हापूरच्या महालक्ष्मीची आहे. पुढे आहे माहूरगडची रेणुका माता. हेही पूर्ण शक्तिपीठ आहे की एकदा रेणुका माता आणि जमत अग्निशी त्यांचा विवाह झाला. त्या दोघांना पुढे जाऊन भगवान परशुराम हे पुत्र स्वरूपामध्ये प्राप्त झाले. परंतु काही कालांतराने कार्तवीर्य राजाने कामधेनू गायीची मागणी केली. तेव्हा त्यांनी नकार दिल्या कारणाने त्यांचा वध करण्यात आला. वडिलांचा मृतदेह आणि रेणुका माता त्यांना एका टोपलीमध्ये ठेवलं आणि परशुराम भगवान हे कावड घेऊन माहूरगडावरती आले. माहूरगडावरती आल्याच्या नंतर वडिलांच्या देहावरती अंत्यसंस्कार करण्यात आले, अग्निदान करण्यात आलं. परंतु आई सुद्धा त्यामध्ये सती गेली. लेकराला सांगितलं, बाळा तू इथंच थांब,
मी वडिलांबरोबर सती जाते, परंतु जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तू या ठिकाणी येईल आणि मी या ठिकाणी प्रगट होईल. बरेच दिवस गेले, मुलाला आईची आठवण होऊ लागली. माहूरगडावरती तो मुलगा आला आणि तिथं आलेल्या लेकराला पाहिलं आणि ती माहूरगडची रेणुका माता कमरेपर्यंत त्या ठिकाणी प्रगट झाली. त्या ठिकाणी तिचा तांदळा आपल्याला माहूरगडावरती पाहायला मिळतो. आजही तो तांदळा त्या ठिकाणी आहे. आपल्यापैकी जो कोणी त्या ठिकाणी जाऊन आला असेल तर ते दृश्य आपल्याला पाहायला मिळतो की माहूरगडावरती रेणुका मातेला पानाचा विडा दिला जातो, अशी प्रथा आहे. तर अशी ही माहूरगडची रेणुका माता, तिनंही त्या ठिकाणी राक्षसांचा काही वध केलेला आहे. पुढे आहे वणीची सप्तशृंगी, की ज्या वेळी लक्ष्मणजीला शक्ती लागली तेव्हा शक्ती लागल्यावर हनुमंतरायांनी द्रोणागिरी पर्वत आणला. द्रोणागिरीचे जिथे 7 तुकडे पडले तिथं सप्तशृंगगड निर्माण झाला. आणि असं म्हणतात की या ठिकाणी या पर्वतावर साक्षात भगवतीने, या जगदंबेने महिषासुरचा सुद्धा वध केला होता. या डोंगराला वणीचा डोंगर असे म्हणतात. ही देवी सुद्धा खूप खोलवर आहे, खूप डोंगर भागामध्ये आहे, म्हणून या गडाला सप्तशृंग असे म्हणून या देवीला वणीची सप्तशृंग असे म्हटले जातात. तर अशी ही महाराष्ट्रामधील 3.5 शक्तिपीठ अशी त्यांची कथा सांगितली जाते.